नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेड आणि NCCF यांच्या माध्यमातून 19 खरेदी केंद्रांवरती 1580 रुपयाप्रमाणे कांद्याच्या खरेदीला आजपासून सुरुवात झाली आहे। मात्र कांदा खरेदीच्या अगदी पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली। लासलगाव, चांदवड, नांदगाव या भागामधल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावरती आतापर्यंत 1 क्विंटल देखील कांद्याची खरेदी झालेली नाही। लासलगाव बाजार समितीमध्ये आज सरासरी 1370 रुपये प्रति क्विंटल इतका कांद्याला भाव मिळाला, तर उच्च प्रतीच्या कांद्याला 1800 रुपयांपर्यंतचा भाव मिळालाय। याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामधल्या काही बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना पाहिजे तसे भाव मिळत असल्यामुळे नाफेडच्या या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे अशी चर्चा आहे। नाफेडच्या लासलगाव इथल्या केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांनी। केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने काल एक नोटिफिकेशन जाहीर केलं। यामध्ये नाफेडच्या नाशिक जिल्ह्यातील 19 खरेदी केंद्रावर कांदा खरेदी सुरू करण्याचं सांगण्यात आले। 1580 रुपये प्रति क्विंटल भाव या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आता आपण आहोत नाशिकच्या लासलगाव येथील नाफेड खरेदी केंद्रासमोर। या ठिकाणी जे आहे अद्यापपर्यंत मात्र कुठल्याही प्रकारची खरेदी सुरू झालेली नाही। आता सध्या तरी फक्त गोडाऊन जे आहेत ते अलॉट झालेले आहेत। अद्यापपर्यंत जे आहे ते कुठल्याही लासलगाव असेल, चांदोड असेल या भागातील खरेदी केंद्रावर जे आहे ते खरेदी सुरू झालेली नाही। एकूणच जर बघितलं तर सध्याच्या घडीला लासलगाव बाजार समिती असेल, पिंपळगाव बाजार समिती असेल, या बाजार समित्यांमध्ये साधारण 1500 ते 1700 रुपये दर हा कांद्याला मिळत असल्यामुळे कदाचित शेतकऱ्यांनी या नाफेडच्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली असेल असा अंदाज वर्तविला जात आहे। अद्याप तरी नाशिक भागातील जे काही खरेदी केंद्र आहेत त्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झालेली नाही। संदीप जेजुरकर, ABP माझा, लासलगाव, नाशिक।